हा. तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आमच्या मोठ्या व्लॉग मध्ये. या सगळेजण कणीस खायला, कॉर्न खायला. जर जास्तच मराठी बोललो. आता हे प्रॉपर चुलीवर भाजल्यासारखं नाही होत. तेव्हाच माझ्या तोंडातनं पाणी यायला लागला. या म्हणलं आता जाऊन कणीस खायचं. पप्पाने अर्ध पोतं आणलेलं काढून. आता जरा व्यवस्थित म्हणजे टाइमला आले ते बरं झालं. काय? ते जरा जून झाली ना तर मला टेस्ट लागत नाहीत का ते. मी तर गेल्यापासून गेल्या आधी लाडू बिडू खाल्ले. त्याच्यानंतर मग परत गेलो, मग मम्मीने डाळ भात केला. मग त्या दिवशी काय गेलो नाही कुठं. दूध वाढलं आणि घरातच झोपलो. दुसऱ्या दिवशी ते शिबोळी आणि पातोळी बितोळी केले. तेच काय मला काय ते टिकतंय होय. शिबोळी पातोळी तर करून देतो ना. काय राव, गेल्या गावाकडे काहीतरी घेऊन ये. आवडतो. कुठले लाडू आहेत ते? शेवचे लाडू, रव्याचे. शेवचे लाडू मला आवडतात बाई. आणि काय भाकरी भाजी देऊन पाठवली. आणि काय पाठवायचं हो तुम्हाला? तसं नाही का खरं. आणली नाहीस म्हणतायसा. आणलेच सोडा, खरं जे मला आवडणार ते थोडं कमी किरणची आणलंय. भाजी नाही आवडतोय तुम्हाला? आवडणार की, आवडते की. मग आणि एक तुला गिफ्ट द्यायचं आहे मी. हे घे. काय? अव्वा! फोडलीच होय का तू? मी 3 वर्ष, 4थं वर्ष चालू होतं लग्नाला. 3 वर्ष कंप्लीट होऊन कोण दिलेलं ते? लग्नावर्षी आणलेलं मी. एवढं परवाच तुम्ही म्हटलं व्हिडिओ मध्ये म्हटलं कप फोडशील माझा. पण त्या दिवशीच फुटलं ते. कुणी फोडला यो? मी फोडलो. मी जे थोडी म्हणजे भांडी होती ती काय होतं उचलून ठेवायला इथे गेलो आणि ते ठाळ ना पडला, फुटूनच गेलं. 3 वर्ष लग्न झाल्या महिन्यात घेतलेला हा कप. नवीन घेऊन देतो, डोंट वरी. 1600 रुपयाचा सेट आहे हा. राहू दे की आता, काय एवढा काय विषय. एकही मला आजपर्यंत वस्तू फोडलेली माहित नाही लग्न झाल्यापासून. आणि ती या माणसानं डायरेक्ट 2. काय लागणार तुला? चटणी मीठ चटणी नको आहे तुम्हाला? चटणी मीठ लागणार की का? चटणी मीठ घेतो की. चटणी सॉरी मीठ आहे. फॉट उडत जाते. काय ह्या सीझनचे शेतातले कॉर्न आम्ही पहिली टाइम टेस्ट करत आहे. मी खाल्ले हो. कधी तू खाल्लीस? मी मला काय आणि काय झाली ती चुलीत भाजायचं. चुलीत तर एक नंबर लागतं. आता गॅसवर काय जरा ते गॅसचा फ्लेवर असतो त्यामुळे ते काही चांगलं लागत नाही. बर मग काय आता खरं चुलीवरच एक नंबरच आहे ना. चुलीवरच कणीस झालं की लाडू झालं की ते आनंद माझ्या घराकडे. त्यांनी परत हे खा ते खा. पोट दिवसभर काय पोट खाली नाही. आले नाही 2 दिवस माझ्या महिन्यावरच खाऊन आलो असं. मस्त बघ, गावाकडे गेला की जन्नत मध्ये. मी हा इथं काळजी हो, प्रेम. हो. हा काहीतरी मस्त बनवा लागले. पोट भरून खाणार काय? एवढं पण नाही खायचं, जेवायचं आहे ना. ते जून महिन्यात द्यायचं नाही बा ते, म्हणून पटपट खायचं ते. ओ हो येस म्हणून तर तुम्हाला घेऊन आलो ना. अर्ध पोतं आणलेलं रात्री जाऊन. कोणाचे? पप्पांच्या मित्रांचे. भारी आहे की. झालं का? दे बाई तोंडात ना पाणी यायला, लिंबू पिळायचं बघून. काय तर पकडा ते खाटीत त्याच्यावर तुरकायला लागते. कारण डायरेक्ट कुठले वाले ते स्टाल वाले स्टाईल काय? मग प्लेट कशाला घाण करायची जर हाईतच. हे लोक तुला घेतो तिथे लावून. ते जळा लागलं बघ तिकडं, जरा आपलं चेंज कर की जागा. दिली असते. दे की 4 मग. चला तर आता इथंच बघ खाव का? बसून काय तर बसून झोपून खा. भाजलाय का? उद्या म्हणजे जून होतात बाई. ते जून व्हायला आले ते कवडे अजून टेस्ट लागतात का? ते काय स्वीट कॉर्न नाही, रेग्युलर कॉर्न आहे. होय चल सांगलो. आम्हाला रुपये पहिला हे बी मिळायचं नाही. पहिला कुठं घालायचे नाहीत की सगळे. आता सगळे मका घालतात शेतात. पहिला कुठं घालायचे.
आणि कुणी तर दिल्यावरच, आणि त्यातल्या त्यात आम्ही गावाकडे राहणार नाही, सिटीत राहणार. आम्ही खायचं. तुम्ही जर तुम्हाला गावायचं, आम्हाला गावायचं नाही. आमचं स्वीट कॉर्नर घालायचं आम्हाला नाही. घरासमोर ते घरासमोर यायची जागा आपण. तुम्ही मोठी माणसं, आम्ही कुठलं गरिबांच्या शेतात कुठलं भात पिकायचं फक्त. व्यवस्थित बसायला लागतं तुम्ही. इधर मेरी लक्ष्मी फैली हुई है और आप इसे पैर दिखा रहे हो. पैर नहीं, हम बैठे हैं वैसे. तंगड़ी दिखा रहे हो आप. तंगड़ी ये तंगड़ी कैसी अच्छी है. बकवास. हाँ? काय पोरांची तंगडी बघण्यात मजा आहे. आहे तुझ्या नानाची टांग तुझ्या. जर हा व्हिडिओ माझ्या नानाने बघितला ना, असा झूम करून करून कोण आहे तुझा नाना. करून करून नाना कोण आहे. करून हे जरा हे बोलायची हिंमत मम्मी समोर करायची ना. बोलतो की त्याला काय आता पण बोलतो. नानाची टांगच म्हणतो मी. का चुकीचं बोलतो का. नानाची टांग नाही आहे का तुमच्या. म्हणून परवा कोणतरी कॅमेरा उचलत नव्हतं त्यांच्यासमोर. का बोलत नव्हतं ते. त्यांना काय हे नाही सोड. त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये. माझ्या फॅमिलीला ब्लॉग्सचा काही प्रॉब्लेम नाही. तुमचा प्रॉब्लेम आहे. ह्याला जर काय घेऊन येतेस काय मेडिसिन वगैरे जाऊन. बँडेज घेऊन या. मेडिसिन काय घेऊन येणार. जा घेऊन. मी कसं जाऊ दाखवून घेऊन येत. त्याला शेप्टिकचं ते क्लीन करायचं हे मिळते बघा लिक्विड. आज साहेब आमचे कांड करून आल्यात. आता कांड काय आहे ते तुम्ही बॅग वरून ओळखा. हा ही बॅग आहे. हिचा अवतार फक्त बघा आणि ओळखा की काय झालं असणार आहे. बा फक्त बॅग म्हणजे ऑब्झर्व करा. अशी इतकी घाण बॅग. काय करून आलाय सर. काय नाही करून काय नाही. आहेच की व्यवस्थित. आणि काय काय करून आला. हात दाखवा आपला. काय हे क्या है. स्टिकर आहे ते. स्टिकर आहे. स्टिकर पडून आल्यात गाडीवर आज. गाडीवर. अगं ते काय आता पावसाळ्यात ते थोडं कॉमन. प्रत्येक पावसाळ्यात पडताय तुम्ही गाडीवर. आता हे 3रं वर्ष. काही होत नाही मला खरं. बघा ते हाताला कसं दुखाले धरल्यावर. काय नाही झालं मला. बघू दाबू. नको बाबा मला तुम्हाला माहिती ही दाबणार नाही एवढा कॉन्फिडन्स द्यायचा हात. तसं नाही का. अगं ते समोरचं जर ब्रेक तुम्ही जास्त ब्रेक मारताय. ब्रेक नाही आहे ते काय होतं. ह्यांनी कायमचा ह्यांचा ब्रेक ह्यांचा असं एकदम 80च्या स्पीडने मारतात. पाठीमागचा माणूस जाऊन धडकतो ह्यांच्या हेल्मेटला. झालं तर त्याला सोडू कॉलेजला. हा नाही म्हटला काय येतं. नाही बाबा म्हणजे मित्र यायला लागला. मी काय येत नाही तुम्ही जावा म्हटलं. होय काय बिचार रे बाबा. मग काय राहू दे म्हटलं. म्हटलं बाबा चल बाबा सोडतो म्हटलं त्याला. नाही 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 म्हटलं. येतच नाही म्हटलं. म्हटलं राहा चल. ऍक्च्युली मी माझं काय असतंय. मी मॅक्झिमम कोणाला घेत नाही. का म्हणजे असं काय इन्सिडेंट झाली. माझं नशीब आज काय होतं काय माहिती. मी कधीच कुणाला कधी म्हाताऱ्याला नाही कुणा लेडीजला असं कधी बसून घेत नाही. कुठं असं काय तर झालं तर कोण रेस्पॉन्सिबल. त्या आज पोरग्याला बिचाऱ्या मनात भीती बसली. त्याच्या मनात काय माझ्या डोक्यात कुठं मी मॅक्झिमम घेतच नाही मी. मग तुम्ही काय घेताय. घ्यायचंच नाही ना. रिस्क आहे. घेतो तो म्हटला मुलगा लय हात करायला लागला. मी थांबवलं त्याला आणि घेतला. आणि त्याच्यात झाला कांड. म्हणजे नाही बसला परत गाडीवर. नाही म्हणला. नाही मी म्हणलो राहू दे चल बाबा सोडतोच म्हटलं की नाही 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 म्हटलं. अवघड झालं. तो समोरचा यायचा मला आला एक कॉटन दिला. त्याच्यानंतर बँडेज दिला. बँडेज काय टिकलंच नाही ते. पण दिलं ना. तो म्हणायला लागला कसं काय पडला तुम्ही सर ना कुत्री आहेत ना काय. हंपवरती स्लो होतो आणि एक 20-30 मध्येच होतो वाटतं. स्मशान जवळ. हा स्मशानच्या अलीकडे ते हंप नाही आहेत का 2. तिथंच कांडच झाला. तिकडे कंपनीला गेलो. मग तिथे जाऊन ड्रेसिंग करून घेतलं. जरा ते लावलं बँडेज टिकायला तयार नाही. राहू दे म्हणलो आपण. कंप्लीट विचारलं सगळ्यांनी काय झालं. विचार की पडलो मी सांगितलं. मग त्याला काय गाडीला जरा ते हे फुटपाटाला एक बँड झालं. कांड करण्याशिवाय दुसरा कांड नाही ह्यांच्याजवळ. फक्त कांड करणे. यांची आवडती भाजी. भाजी गरम केली नाही मी. काय भाकरी गरम आहे म्हणून टेस्ट कळत नाही मग दोन्ही पण. कुठं हे झालं बघता का. तुमच्यासाठी घेऊन पाठवल्या स्पेशल मामीनं. देण्याबद्दल धन्यवाद. काल मी येणार म्हटलं आईनं काल पण शिबोळ्या आणि निवऱ्या पातोळ्या गोड गोड करंज्या होत्या गुळाच्या त्या काढून ठेवलेली. मग काल यायचं कॅन्सल झालं. मग आज येणार म्हटल्यावर हे बघा भेंडी नाही वाटत विकतच्या आहेत. लागले नाही म्हणले आई भाजी काय काय माहिती बाबा.
थोडीशी उरलेली म्हणून काय भांड्यात काढली नाही ती परत. नाही हे काय म्हणते त्या शेतात पडल्यातले असते ते भाजला तरी बी चांगली आहे. भेंडी काय खातायचा? किरोळच सांगा. किलो पण चांगलं झालं मस्त झालं. देण्याबद्दल थँक्यू. मम्मीने दिले तुमच्या मम्मीनं. चलो मम्मी खाना खाते. का ग बसले गप बसलेस? कॉन्सन्ट्रेट. ठीक आहे. ते बघायसाठी आजचा ब्लॉग आम्ही इथं संपू आणि पुढचा भाग माझा बघण्यासाठी तुम्ही मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.